उरणची जीवनवाहिनी बनलेली मोरा भाऊचा धक्का लॉन्च सेवा सागरी मार्गातील गाळ उपसण्याच्या कामासाठी दिनांक 29 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान दररोज 2 ते 3 तास धक्क्याला लागणार आहे। याबाबतची माहिती मोरा बंदर निरीक्षक नितीन कोळी यांनी दिली आहे। मोरा बंदरालगत गाळ काढण्याचं काम 6 दिवस सुरू राहणार आहे असंही ते म्हणाले। गेल्या 2 वर्षांपासून या बंदरातील गाळच काढला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। 2022 मध्ये 4 कोटी खर्च करून गाळ काढण्यात आला, मात्र हा गाळ थुकपट्टी लावून काढण्यात आल्यानं ही परिस्थिती जैसे थे आहे। बंदरातील साचलेल्या गाळामुळे ओहोटीच्या वेळी खबरदारी म्हणून लॉन्च सेवेच्या फेऱ्या दुपारनंतर कमी करण्यात आल्या आहेत। सागरी प्रवासी वाहतूक कोलमडल्यानं कामानिमित्त दररोज प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना याचा फटका बसतोय। गाळामुळे सातत्यानं विस्कळीत होत असलेली उरण भाऊचा धक्का प्रवासी लॉन्च सेवा सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र बंदर विभागाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून मोरा बंदरातील गाळ काढण्यात येतो, मात्र त्यानंतरही मोरा बंदर गाळानं भरण्याचं काम थांबलेलं नाही। उरण ते मुंबई दरम्यान सुरू असलेली लॉन्च सेवा ही उरणच्या रहिवाशांसाठी जीवनवाहिनी मानली जाते, परंतु समुद्राच्या भरती ओहोटीमुळे या मार्गावरील मोरा बंदरालगत सातत्यानं गाळ जमा होतो। याचा परिणाम होऊन लॉन्च वाहतुकीस अडथळा निर्माण होतो। या कारणामुळे ओहोटीच्या वेळेस लॉन्च सेवा 3 ते 4 तास बंद ठेवावी लागते। 29 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान मोरा जेट्टी लगतचा गाळ काढण्याचं काम करण्यात येणार आहे। या दरम्यान दुपारच्या वेळेत लॉन्च सेवा 2 ते 3 तास बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे या सागरी मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची गैरसोय होतीये। दरम्यान फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या लोकल सेवेमुळे लॉन्चने प्रवास करणाऱ्या प्रवासी संख्येवर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।